माननीय श्री रमेश पाटील, माननीय निलेशजी दुसाने, रोट्रॅक्ट से हे माननीय श्री रमेश पाटील, माननीय निलेशजी दुसाने, या कार्यक्रमासाठी उपस्थित झालात मी आपले रोटरी क्लब ऑफ कळवणच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। आणि आदरणीय ज्येष्ठ सदस्य विलास तात्या बगे साहेब आणि त्या अनुषंगाने काम केलं तर चांगलं होईल। एवढेच 2-3 मुद्दे मी सांगेन। पुनश्च सर्व नवीन कार्यकारिणी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। 30च्या 30 शिलेदार आणि माझ्या पत्नी सोनाली बोरसे आणि विशेष म्हणजे आमच्या सेक्रेटरींच्या पत्नी आमच्या वहिनी मनीषाताई सूर्यवंशी यांनी आम्हाला खूप मदत केली। मी तुमच्या सगळ्यांच्या ऋणात राहणं पसंत करेन। आभार मी मानणार नाही, मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचा आभार मानतो आणि तुम्ही आलात पुनश्च एकदा तुमचं हृदयापासून आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय रोटरी। ज्याची आतुरतेने वाट पाहत आहात रोटरी, जे रोटरीच्या माध्यमातून आता बाकीचे जे आदिवासी बांधव आहेत त्या बांधवांपर्यंत पण तुम्ही काही चांगल्या सुविधा पोहोचवणार आहात का? जे कायमस्वरूपी तुमच्या दुकानाभोवती किंवा पंपाभोवती वर्दळ असते, आपल्या शेतकरी वर्ग आहे म्हणून जो कामगार वर्ग जो खाली इकडे कामासाठी येतो त्याला पाण्याचं खूप मोठं हे असतं, दूषित पाणी पितात, त्यासाठी आम्ही आरोचं हे करणार आहे। कळवण तालुका पत्रकार संघाकडून आपलं शुभेच्छा। आपण जे रोटरीचं कंटिन्यू जे रोटेशन चालू आहे, जे मागील अध्यक्षांनी जे उत्कृष्ट काम केलं, आपण त्याच्यामध्ये अधिक चांगले काम करण्याचा प्रयत्न करणार। तर त्या संदर्भात आपण काय धोरण आखलेले आहे, आपण कोणते धोरण? एकदम अगदी बरोबर, कारण मागील पदाधिकाऱ्यांनी माझ्यापुढे इतके मोठे मोठे आदर्श ठेवले आणि रोटरी क्लबचा इतिहासही खूप मोठा आहे। प्रत्येक अध्यक्षाने अतिशय चांगलं काम केलं आहे, त्या अर्थात माझ्यावरती पण तेवढी जबाबदारी येऊन पडते की मी चांगलं काम करावं। आम्ही आता येत्या काही काळातच डायलिसिसच्या मशीनचा आम्ही प्रोजेक्ट करणार आहोत। नंतर आदिवासी वस्तींवरती पण आम्ही पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रोजेक्ट राबवणार आहोत। आम्ही कामकाज हाती घ्यायच्या अगोदरच ब्लड डोनेशनचा मोठा कॅम्प कनाशी येथे घेतला, आम्ही वृक्षारोपणही केलं आणि उद्यापासून आमचा कायरोथेरपीचा मोठा प्रोजेक्ट कळवणला सुरू होत आहे। 7 दिवस हा चालणार आहे। 7 दिवसासाठी 200 रुपये नाममात्र शुल्क घेऊन आम्ही त्यांना उपचार देणार आहेत आणि हा खूप समाजासाठी हिताचा प्रोजेक्ट आहे। तसंच पुढे आम्ही आरोग्यासोबतच शैक्षणिक आणि ग्रामीण भागासाठी आपल्याला काही योजना आपल्या डोळ्यासमोर आहेत का? नक्कीच, आम्ही शैक्षणिक साहित्याचं पद ग्रहण होण्याच्या अगोदरच आम्ही 12 शाळांना आम्ही शैक्षणिक साहित्य वाटप केलेलं आहे आणि इथून पुढं पण आम्ही ज्या आमच्या पदाधिकाऱ्यांनी अध्यक्षांनी जे काही आम्हाला पायंडे पाडून दिले अर्थात त्याच्यावरती पण आम्हाला काम करायचं आहे आणि निश्चितच आम्ही शैक्षणिक क्षेत्रात चांगल्या पद्धतीने रोटरीच्या मार्फत सेवा देऊन तुम्हाला ग्वाही देतो।